महत्त्वाची घडामोड आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी आमच्या अटी शर्थी काढून टाकाव्या असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। मराठ्यांची मनं जिंकण्याची तुम्हाला पुन्हा संधी आहे असंही जरांगे यांनी म्हटलंय। एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्या। आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त संयमाने शांततेने लढा। काही लोक आपल्या आझाद मैदानाला गेले, काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर काय जे असेल ते मला नाही माहिती, थांबायचं शिकायचं। हे गेले की परत तुम्ही येतात, तुम्ही गेले की पुन्हा ते येतात। आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा। मराठा एकदम टार्गेटवर ठेवला, त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावंच लागती। ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती, त्यांच्या डोक्यात वेगळंच खूळ घुसलं तेव्हापासून। आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले, आणखी संधी म्हणतो, पुन्हा डबल केस शब्द वापरतो मुद्दाम की संधी आहे मराठ्यांच्या। महत्त्वाची घडामोड आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी आमच्या अटी शर्थी काढून टाकाव्या असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। मराठ्यांची मनं जिंकण्याची तुम्हाला पुन्हा संधी आहे असंही जरांगे यांनी म्हटलंय। एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्या। आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त संयमाने शांततेने लढा। काही लोक आपल्या आझाद मैदानाला गेले, काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर काय जे असेल ते मला नाही माहिती, थांबायचं शिकायचं। हे गेले की परत तुम्ही येतात, तुम्ही गेले की पुन्हा ते येतात। आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा। मराठा एकदम टार्गेटवर ठेवला, त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावंच लागती। ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती, त्यांच्या डोक्यात वेगळंच खूळ घुसलं तेव्हापासून। आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले, आणखी संधी म्हणतो, पुन्हा डबल केस शब्द वापरतो मुद्दाम की संधी आहे मराठ्यांच्या।